नागपूरमधील हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। रायपूर परिसरात मुलं चोरीच्या अफवेवरून एका वृद्ध महिलेला जमावाने मारहाण केल्याची घटना घडली आहे। मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार नागपूरमधील रायपूर परिसरातील नेहरू विद्यालयाजवळ ही घटना घडली। माहितीनुसार 60 वर्षीय वृद्ध महिला एका 4 वर्षाच्या मुलीशी बोलण्याचा आणि पाणी मागण्याचा प्रयत्न करीत होती। त्या महिलेच्या हातात प्लास्टिकची पिशवी आणि काही औषधे होती। मात्र परिसरातील काही लोकांना आणि त्या मुलीच्या आईला गैरसमज झाला की ही महिला मुलीला शांत करून बॅगेत टाकण्याचा विचार करीत आहे। त्यामुळे मुलं चोरी करणारी महिला अशी अफवा पसरली आणि काही क्षणातच जमाव जमा झाला आणि जमावाने त्या वृद्ध महिलेला घेरले आणि काही लोकांनी तिच्यावर मारहाण देखील केली। दरम्यान माहिती मिळताच हिंगणा पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि महिलेला जमावापासून सुरक्षित बाहेर काढले। पोलिसांच्या तपासात समोर आले की ही महिला मानसिकदृष्ट्या आजारी असून ती आपला रस्ता चुकली होती। ती मागील 30 वर्षांपासून इसासनी परिसरात राहत असून तिला मुले आणि नातवंडेही आहेत। पोलिसांनी स्पष्ट केले की ही महिला मुलं पळविणारी नाही। दरम्यान या घटनेचा बाळ चोरी असा चुकीचा मजकूर देखील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्यांचा शोध घेत आहे। नागपूर पोलिसांनी नागरिकांना अफवांवर विश्वास ठेवू नका आणि कायदा हातात घेऊ नका असे आवाहन करण्यात आले आहे। सोशल मीडियावर पसरत असलेल्या अफवा किती धोकादायक ठरू शकतात याचे हे जिवंत उदाहरण आहे। त्यामुळे कोणतीही माहिती पुढे पाठविण्यापूर्वी तिची खातरजमा करणे अत्यंत गरजेचे आहे।